नमस्कार. चंपाषष्ठीला तळी भरतात. त्यासाठी खंडेरायाला पारंपरिक पद्धतीने खास असा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य म्हणजेच भरीत व बाजरीच्या छोट्या भाकरी म्हणजेच रोडगे बनवण्याची जी पद्धत आहे ती आज आपण बघूया. सुरुवातीला झणझणीत, चमचमीत व मऊ लुसलुशीत वांग्याचे भरीत बनवूया. त्यासाठी आपण जळगावी वांगी जी खास भरितासाठी वापरतात ती घेतली आहे. ही दोन्ही वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. त्यावर तेल लावूया. त्यामुळे वांगे भाजायला वेळ कमी लागेल. ह्या वांग्याचे भरीत चवीला खूप छान होते. अशी वांगी तुम्हाला मिळाली नाही तर तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ती घेऊ शकता. गॅसवर जाळी ठेवली आहे. त्यावर तेल लावलेले वांगी भाजून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही उलटूया. तुम्हाला असे जाळीवर भाजायचे नसेल तर तव्यावर थोडेसे तेल घालूनही वांगी भाजून घेऊ शकता. वांगी अशी भाजल्यामुळे भरिताला खूप छान चव येते. वांगी भाजली आहेत. थंड होण्यासाठी ठेवूया. आता 4 तिखट हिरव्या मिरच्या भाजून घेऊया. मिरच्या अशा भाजून नक्की घाला. भरिताची चव अजून वाढते. मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्या भाजल्या आहेत. वांगीही थंड झाली आहेत. ह्यावरील साल पूर्णपणे काढून टाकूया. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला भरीत आणि छोट्या भाकरी म्हणजेच रोडग्याचा नैवेद्य अर्पण करतात. खंडेरायाला हा नैवेद्य खूप आवडतो. जेजुरीला भाविकांसाठी हा महाप्रसाद खूप मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. थंडीच्या दिवसात अशी वांगी भाजून केलेले गरम गरम भरीत खायला खूपच छान लागते. दोन्ही वांग्यांची साल काढून टाकल्यावर त्यात आतून कीड आहे का ते बघूया. दोन्ही वांगी छान निघाली आहेत. ह्यात कीड नाही. आता ही वांगी मॅश करूया. वांगी मॅश केली आहे ती एकजीव झाली आहे. मिरच्यांची देठे काढून त्यांचे तुकडे केले आहेत. खलबत्त्यात भाजलेल्या मिरच्या, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या ठेचून घेऊया. चव चांगली येण्यासाठी हे असे खलबत्त्यात ठेचूनच घाला. मिरच्या व लसूण ठेचून घेतला आहे. कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. तुम्हाला कमी तेल आवडत असेल तर कमी वापरू शकता, पण भरिताला तेल थोडे जास्तच वापरतात. गरम तेलात मध्ये कापलेल्या 7 ते 8 कमी तिखट मिरच्या तळून घेऊया. मिरच्या तळल्या आहेत. ह्या मध्ये कापल्यामुळे तेलात फुटल्या नाहीत. त्यावर थोडेसे मीठ स्प्रिंकल करूया. अशा मीठ घातलेल्या मिरच्या भरिताबरोबर खायला खूपच छान लागतात. त्याच तेलात 1 छोटा चमचा जिरे तडतडल्यावर पाव कप शेंगदाणे व्यवस्थित तळून घेऊया. शेंगदाणे तळले आहेत. आता सुक्या खोबऱ्याचे काप. शेंगदाणे व खोबरे छान तळले आहेत. पाव छोटा चमचा हिंग, पाव छोटा चमचा ओवा, ठेचलेले वाटण परतून घेऊया. भरितात घालण्यासाठी मिरच्या व लसणाचे प्रमाण सरळ हाताने वापरावे. हे परतले आहे. 1 कप कांदापात ही स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. व्यवस्थित परतून घेऊया. वांगी वातुळ असल्यामुळे ओवा व हिंग घातले आहे. त्याने पचन व्यवस्थित होते. पोटाला बाधत नाही. कांदापात परतल्यावर भाजलेले वांगे, चवीनुसार मीठ मिक्स करूया. भरिताचा खमंग सुवास येत आहे. हे दिसायला छान दिसत आहे. तसेच चवीलाही खूप छान झाले आहे. भरितासाठी कुठलेही मसाले वापरण्याची आवश्यकता नाही. स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, शेवटी 4 तळलेल्या मिरच्या मिक्स करूया. भरीत मऊ लुसलुशीत, चमचमीत व झणझणीत झाले आहे. तुमच्याकडे हे भरीत कसे करतात आणि नैवेद्य काय असतो हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे भरीत तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, पुरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. आता बाजरीच्या छोट्या भाकरी म्हणजेच रोडगे बनवूया. त्यासाठी बाजरीचे पीठ घेतले आहे.
त्यात थोडेसे मीठ. पिठामध्ये मीठ मिक्स करूया. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवूया. अशा पद्धतीने पीठ घट्ट भिजवले आहे. आता ह्यातीलच थोडेसे पीठ घेऊन गोल आकार देऊया. पोळपाटावर बाजरीचे सुके पीठ, त्यावर भिजवलेले पीठ ठेवून थापून घेऊया. हे व्यवस्थित थापले आहे. तवा गरम केला आहे, त्यावर रोडगा, वरून पाणी लावूया. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेऊया. हे टम्म फुगले आहे, व्यवस्थित भाजले आहे. सुरुवातीला व्यवस्थित दाखवण्यासाठी आपण एकच भाजला आहे. आता तव्यावर जेवढे बसतील तेवढे भाजूया. तर ह्या तव्यावर 4 रोडगे बसले आहेत. हे खरपूस भाजले आहेत. आता नैवेद्य भरूया. त्यासाठी एका ताटात 5 रोडगे, त्यावर भरीत, मध्ये गुळ खोबऱ्याची वाटी. नैवेद्य तयार आहे. आता जेवणासाठी ताट करूया. वांग्याच्या भरिताबरोबर अशा तळलेल्या मिरच्या, बाजरीची भाकरी एकदा नक्की खाऊन बघा. तुम्हालाही खूप आवडेल. तयार आहे चंपाषष्ठी स्पेशल खंडेरायासाठी नैवेद्य. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.